कर्नाटक में सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया का एक और बेलगावी चलो यात्रा कामयाब हुआ। मुख्तलिफ मुतालबात को लेकर अंबेडकर जाता 3 यानी चलो बेलगावी रैली मुनक्कद की गई थी। एसडीपीआई पिछले साल भी बेलगावी में सुवर्णा सौदा में विंटर सेशन के दौरान इन मुतालबात को लेकर यह एहतजाजी रैली निकाली थी और तीसरी मरतबा इमसाल भी एसडीपीआई पार्टी के रियासती क़यादत में चंद अहम मुतालबात को लेकर एसडीपीआई पार्टी ने यह एहतजाजी रैली निकाली थी। खास करके बीजेपी के इख्तिदार में 2B रिजर्वेशन को मनसूख कर दिया गया था। उसके बाद मामला कोर्ट में चला गया, लेकिन अब तक रियासती हुकूमत ने इस पर कोई फैसला नहीं लिया है। एसडीपीआई का मुतालबा है कि रियासती हुकूमत को चाहिए कि बीजेपी के 2B रिजर्वेशन वाले मामले को मनसूख कर दिया जाए। एसडीपीआई ने अपने मुतालबात के फहरिस्त में एसआईआर को भी रखा है। उन्होंने कहा है कि एसआईआर को कर्नाटक में लागू न किया जाए। एसआईआर को कर्नाटक में लागू न करने का मुतालबा भी दर्ज किया गया है। एससी इंटरनल रिजर्वेशन के कंफ्यूजन को दूर करने का मुतालबा किया गया है। मवेशी पाबंदी एक्ट को मनसूख करने का मुतालबा किया गया है। सरकारी आसामियों में खाली आसामियों को भर्ती करने का भी मुतालबा किया गया है। इस तरह के कई मुतालबात की एक फहरिस्त लेकर यह एहतजाज मुनक्कद हुआ था, जिसमें बेलगावी के सुवर्णा सौदा के करीब मुनक्किदा इस रैली में हुकूमत कर्नाटक के वजीर मुनियप्पा ने इन मुतालबात की तहरीर को हासिल करने के लिए खुद रैली में पहुंचकर इन तहरीर को हासिल किया। और एसडीपीआई लीडरान का मुतालबा था कि ये मुतालबात उनके पिछले कई सालों से है, हुकूमत इसे नजरअंदाज कर रही है। उनका कहना है कि कांग्रेस हुकूमत को चाहिए कि वो अपने वादों पर पूरा उतरे। एसडीपीआई के चंद लीडरान ने नाराजगी का इजहार भी किया कि कांग्रेस हुकूमत ने एहतजाजियों को हिरासत में लिया और कहीं न कहीं कांग्रेस हुकूमत भी बीजेपी की तानाशाही की तरह काम कर रही है। आपको बता दें, एसडीपीआई पार्टी कर्नाटक में थर्ड फ्रंट की तरह उभर रही है। लगातार एसडीपीआई पार्टी ने दलित, मुस्लिम और पिछड़े तबके के इनके मसाइल को आवाज बनने की कोशिश की है। लगातार इस तरह की आवाज उठाने की वजह से लोग भी एसडीपीआई के साथ जुड़ रहे हैं। दलित, मुस्लिम और पिछड़ा तबका खास करके एसडीपीआई की ताकत बनती जा रही है। इस मौके पर एसडीपीआई की रियासती क़यादत अब्दुल हन्नान, अफसर कुडलीपेट के अलावा कुर्ची और अतराफ व अकनाफ की एसडीपीआई लीडरान और रियासत के कई अहम एसडीपीआई लीडरान मौजूद रहे। ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಹಿರಿಯ ಮಾಜಿ ಮಂತ್ರಿಗಳು, ಶಾಸಕರು ಏನು ನಿಧನ ಹೊಂದಿದ್ದಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಸಂತಾಪವನ್ನು ಇಲ್ಲೇ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದೇವೆ. ಹಾಗಾಗಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳೇ ಬರಬೇಕಾಗಿತ್ತು ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಈಡೇರಿಸಲಿಕ್ಕೆ, ಇಲ್ಲಿ ಮನವಿ ಸ್ವೀಕರಿಸಲಿಕ್ಕೆ. ನಮ್ಮ ಅಫಿಷಿಯಲ್ಸ್ಗಳು ಕಮ್ಯುನಿಕೇಟ್ ಮಾಡಿದ ಕಾರಣಕ್ಕೆ ನಾವು ಅದನ್ನ ಅರ್ಥಕೊಂಡು ನಮ್ಮ ಹಿರಿಯ ಸಚಿವರನ್ನು ಕಳಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಮನವಿ ಇಟ್ಟಿದ್ವಿ. ಹಾಗಾಗಿ ತಾವು ಬಂದಿದ್ದೀರಾ ಸರ್. ಮುಖ್ಯವಾಗಿ ನಮ್ದು 5 ಬೇಡಿಕೆಗಳಿವೆ. ಈ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನ ದಯವಿಟ್ಟು ತಾವು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರಿಗೆ ಮನವರಿಕೆ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು. ನೀವು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ಬಂದಿದ್ದೀರಾ. ರಾಜ್ಯದ 7.5 ಕೋಟಿ ಜನರ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ನಾವು ಇವತ್ತು ಈ ಜಾಥಾವನ್ನ ಇಲ್ಲಿಗೆ ತಂದು ಈ ಸುವರ್ಣ ವಿಕಾಸ ಸೌಧದ ಮುಂದೆ ನಿಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನ ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಮೊದಲನೇದಾಗಿ ರಾಜ್ಯದ ಗಂಭೀರ ಸಮಸ್ಯೆಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿರುವಂತಹ ಏನು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ 2,84,000 ಸರ್ಕಾರಿ ಹುದ್ದೆಗಳು ಬಾಕಿ ಇದೆ. ಆ ಹುದ್ದೆಗಳನ್ನ ತತ್ಕ್ಷಣ ಭರ್ತಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು. ಯಾಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ, ಆರೋಗ್ಯ ಇಲಾಖೆ ಬಹಳ ಒತ್ತಡದಿಂದ ಅವರು ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 60,000 ಹುದ್ದೆಗಳು ಖಾಲಿ ಇದೆ. ಆರೋಗ್ಯ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಸುಮಾರು 70,000 ಹುದ್ದೆಗಳು ಖಾಲಿ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ಆ ಹುದ್ದೆಗಳನ್ನ ತತ್ಕ್ಷಣ ಭರ್ತಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ತಾವು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು. ಓಕೆ, ಅದೇ ಡಿಮ್ಯಾಂಡ್. ಮೊದಲನೇ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ನಮ್ದದು. ಎರಡನೇ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ನಮ್ದು ಏನು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಸರ್ಕಾರ ಚುನಾವಣೆಗಿಂತ ಮುಂಚೆ ಈ ರಾಜ್ಯದ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ಒಂದು ಭರವಸೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿತ್ತು. ಏನು ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದ ದೇಶ ರಾಜಕಾರಣದ ಭಾಗವಾಗಿ 2B ರಿಸರ್ವೇಶನ್ ಅನ್ನ ಹಿಂಪಡೆಯಲಾಗಿತ್ತು, ಅದನ್ನ ಮರುಸ್ಥಾಪಿಸ್ತೀವಿ ಅಂತ ಭರವಸೆ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. 2.5 ವರ್ಷ ಆಗಿದೆ, ಇದುವರೆಗೆ ಆ ಬೇಡಿಕೆ ಈಡೇರಿಲ್ಲ. ಅದನ್ನ 2.5% ಏನು ರಿಸ್ಟೋರ್ ಮಾಡುವುದರೊಂದಿಗೆ 8% ಏರಿಸಬೇಕೆಂಬುದು ನಮ್ಮ 2ನೇ ಬೇಡಿಕೆ. ಮತ್ತು 3ನೇ ಬೇಡಿಕೆ ಏನು ದಲಿತ ಸಮುದಾಯದವರು ಕಳೆದ 3 ದಶಕಗಳಿಂದ ಹೋರಾಟ ನಡೆಸಿ ಒಳ ಮೀಸಲಾತಿಯನ್ನ ತಾವು ಡಿಕ್ಲೇರ್ ಮಾಡಿದ್ದೀರಾ. ಆದರೆ ಅದರಲ್ಲಿ ಕೆಲವು ಗೊಂದಲಗಳಿದೆ. ದಯವಿಟ್ಟು ಕಾನೂನು ತಜ್ಞರನ್ನ ಮತ್ತು ಆ ಸಮುದಾಯಗಳನ್ನ ವಿಶ್ವಾಸಕ್ಕೆ ತಗೊಂಡು ಆ ಗೊಂದಲಗಳನ್ನ ಬಗೆಹರಿಸಬೇಕೆಂಬುದಾಗಿದೆ ನಮ್ಮ 3ನೇ ಬೇಡಿಕೆ. ಮತ್ತು ನಮ್ಮ 4ನೇ ಬೇಡಿಕೆ, ಇದೇ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಡೆಲ್ಲಿಯ ಜಂತರ್ ಮಂತರ್ನಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆಯಲ್ಲಿ ಭಾಷಣ ಮಾಡ್ತಾ ಹೇಳಿದ್ರು, ಏನು ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ SIR ಸ್ಪೆಷಲ್ ಇಂಟೆನ್ಸಿವ್ ರಿವಿಷನ್ ಅನ್ನ ವೋಟ್ ಚೋರಿಯ ಭಾಗವಾಗಿ ತಂದುಕೊಂಡು ಇಲ್ಲಿಯ ಮತಗಳ್ಳತನವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ಅದೇ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ
ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಅವರದೇ ಅಧಿಕಾರಿಗಳು BLOಗಳ ಮುಖಾಂತರ ಅದರ ಮ್ಯಾಪಿಂಗ್ ಅನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ದಯವಿಟ್ಟು ಇದನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಬೇಕು. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ SIR ಅನ್ನ ಜಾರಿಗೊಳಿಸುವುದಿಲ್ಲ ಎಂಬಂತ ನಿರ್ಣಯವನ್ನ ಈ ಚಳಿಗಾಲದ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ನಮ್ಮ ಇನ್ನೊಂದು ಬೇಡಿಕೆ. ಮತ್ತು ಕೊನೆಯ ಬೇಡಿಕೆ ನಮ್ದು, ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಏನು ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಜಾರಿಗೆ ತಂದಂತಹ ಜಾನುವಾರು ಹತ್ಯಾ ಪ್ರತಿಬಂಧಕ ಕಾಯ್ದೆ, ಈ ಕಾಯ್ದೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ರಾಜ್ಯದ ರೈತರು ತುಂಬಾ ಸಂಕಷ್ಟಕ್ಕೆ ಎದುರಾಗಿದ್ದಾರೆ. ತಾವು ಹಿರಿಯರಾಗಿದ್ದೀರಾ, ತಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಒಂದು ಉಪಯೋಗಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯವಲ್ಲದಂತಹ ಗೊಡ್ಡು ಒಂದು ಎತ್ತನ್ನ ಕೋಣವನ್ನ ಸಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಓರ್ವ ರೈತನಿಗೆ ದಿನಕ್ಕೆ ಕನಿಷ್ಠ 200 ರೂಪಾಯಿಯ ಹಿಂಡಿಯನ್ನ ಹುಲ್ಲನ್ನ ಹಾಕಬೇಕು. ಅದರಿಂದ ಯಾವುದೇ ಉಪಯೋಗ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಅದನ್ನು ಸಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ? ಹಾಗಾಗಿ ರೈತರ ಸಂಕಷ್ಟವನ್ನ ಈಡೇರಿಸಲಿಕ್ಕೆ ಜಾನುವಾರು ಪ್ರತಿಬಂಧಕ ಕಾಯ್ದೆಯನ್ನ ಹಿಂಪಡಿಬೇಕೆಂಬುದಾಗಿದೆ ನಮ್ಮ ಇನ್ನೊಂದು ಬೇಡಿಕೆ. ಹಾಗಾಗಿ ದಯವಿಟ್ಟು ಈ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರಿಗೆ ತಾವು ತಲುಪಿಸಿ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಅಲ್ಲಿ, ಮುಂದಿನ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಈ ಬಗ್ಗೆ ಸೂಕ್ತವಾದ ತೀರ್ಮಾನಗಳನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ರಾಜ್ಯದ ಜನರ ಪರವಾಗಿ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾ ಇವತ್ತು ಇದರ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಮುಖಂಡರು ಕೂಡ ಅಬ್ದುಲ್ ಹುನ್ನಾನ್ ಅವರು, ಅಫ್ಸರ್ ಕೋಡ್ಲಿಪೇಟೆ, ನರಸಿಂಹ ಬಳ್ಳಾರಿ ಅವರು ಮತ್ತು ಅಂಗಡಿ ಚಂದ್ರು ಅವರು, ರಿಯಾಸ್ ಕಡುಂಬ ಅವರು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳೇ ಇಲ್ಲಿ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರೆ ಎಲ್ಲ ಕೂಡ ಈ ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೊಕ್ರೆಟಿಕ್ ಪಾರ್ಟಿ ಆಫ್ ಇಂಡಿಯಾನಲ್ಲಿ ಭಾಗಿಗಳಾಗಿರೋ ಎಲ್ಲ ಬಂಧುಗಳೇ, ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ನಿಮ್ಮ ಪರವಾಗಿದೆ. ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಹೇಳ್ತೀನಿ, ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ನನ್ನನ್ನು ಕಳಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ ಕೆಲವು ಬೇಡಿಕೆಗಳು ನಾವು ಮಾಡಲೇಬೇಕಾಗ್ತದೆ. ಇದರ ಬಗ್ಗೆ SIR ವಿಷಯದಲ್ಲಿ ನಾವು ಕೂಡ ಬಹಳ ಸಿರಿಯರ್. ಅಖಿಲ ಭಾರತ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ನಮ್ಮ ನಾಯಕರಂತ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿಯವರು ಕೂಡ ನಿನ್ನೆ ಕೂಡ ನೀವು ನೋಡಿರ್ತೀರಿ, ಹೋರಾಟ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದು ವೋಟ್ ಚೋರಿ ಎಷ್ಟು ಗಗನಕ್ಕೆ ಮುಟ್ಟಿ ಹೋಗಿದೆ. ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಇಲ್ಲ, ಸಂವಿಧಾನ ಇಲ್ಲ, ಅವರದೇ ರಾಜ್ಯಭಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವವನ್ನು ನೆಲೆಗೊಳಿಸಬೇಕಾದರೆ, ಸಂವಿಧಾನ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಎಲ್ಲರದ್ದು ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಸಹಕಾರ ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಜೊತೆಗೆ ನ್ಯಾಯಬದ್ಧವಂತ ನಿಮ್ಮ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ಗಳು ಏನಿವೆ ಇವೆಲ್ಲವನ್ನು ಕೂಡ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೂ ಮತ್ತು ಜಮೀರ್ ಅಹಮದ್ ಸಾಹೇಬ್ರ ಗಮನಕ್ಕೂ ತಂದು ಇದನ್ನು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ತಮಗೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. 2B ರಿಸರ್ವೇಷನ್ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಕೇಳಿದಿರಿ. ಎಲ್ಲ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ಸನ್ನು ಕೂಡ ರೆಸ್ಟೋರ್ ಮೊದಲಿತ್ತು. ಇದು ಬಿಜೆಪಿ ದೇಶ ರಾಜಕಾರಣದ ಭಾಗವಾಗಿ ಹಿಂಪಡೆದಿದೆ ಸರ್. ತಮ್ಮ ಮೇಲೆ ಭರವಸೆ ಇಟ್ಟು ರಾಜ್ಯದ ಎನ್ಮಾಸ್ ಆಗಿ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು ವೋಟ್ ಹಾಕಿದ್ದಾರೆ, ದಲಿತರು ವೋಟ್ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಹಕ್ಕುಗಳನ್ನು ಪ್ರೊಟೆಕ್ಟ್ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ಖಂಡಿತವಾಗಿ ಕೂಡ ಈ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ಬದ್ಧವಾಗಿದೆ. ನಾನು ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತೇಳಿ ತಮಗೆ ಹೊಂದಿಸ್ತಾ, ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ಕೂಡ ಗೊಂದಲ ಇಲ್ಲ, ಗೊಂದಲ ಬಗೆಹರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. 1 by 1 ಗೊಂದಲ ಬದಲಾಯಿಸ್ತೀವಿ. ಒಟ್ಟು ಒಳ ಮೀಸಲಾತಿ ಜಾರಿಯಾಗಿದೆ, ಅದು ಕಾರ್ಯಗತ ಆಗ್ತದೆ. ಅದು ಯಾರೂ ತಡೆಯೋಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಅದರಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ಮೋಸ್ಟ್ ಬ್ಯಾಕ್ವರ್ಡ್ ಅಲೆಮಾರಿ ಜನಗಳಿಗೆ ಏನು ನ್ಯಾಯ ಕೊಡಬೇಕು, ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು, ಮಹದೇವಪ್ಪನವರು, ನಾನು, ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಸಭೆ ಸೇರಿ ಅವ್ರಿಗೆ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಈಗ ಅದರಲ್ಲಿ ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ. ಯಾರೂ ಕೂಡ ಭಯಪಡಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಗೊಂದಲ ಏನಿಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಸಾಲ್ವ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ವಿಶೇಷವಾಗಿ ನಿಮಗೆ ನಾನು ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಡ್ತೀನಿ. ನಿಮ್ಮ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ಸ್ ಏನಿದೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಸರ್ಕಾರ ಗಮನಕ್ಕೆ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಲಿಖಿತದಲ್ಲಿ ಬರೆದು ನಿಮಗೂ ಮತ್ತು ಜಮೀರ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೂ ರಹೀಂ ಖಾನ್ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಬರೆದು ಇದನ್ನು ತಿಳಿಸ್ತೀನಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಇನ್ನೊಂದು ವಿಚಾರ ಸರ್, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರೇ ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ತಾ ಹಿಜಾಬಿನ ಮೇಲಿನ ನಿಷೇಧ ನಾವು ಹಿಂಪಡೆದಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಅದನ್ನು ದಯವಿಟ್ಟು ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಡಿಸಿಷನ್ ಆಗಿ ತಗೊಳ್ಬೇಕು ಸರ್. ಮುಸ್ಲಿಂ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರ ಭವಿಷ್ಯದ ಪ್ರಶ್ನೆ ಇದೆ. ಹಿಜಾಬಿನ ಮೇಲಿನ ನಿಷೇಧವನ್ನು ದಯವಿಟ್ಟು ಹಿಂಪಡೀಲಿಕ್ಕೆ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಬೇಕು ಸರ್. SDPI ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿರತಕ್ಕಂಥ ಈ ಒಂದು ಜನಾಗ್ರಹ ಸಭೆಗೆ ಆಗಮಿಸಿ ನಮ್ಮ ಮನವಿಯನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿಕೊಂಡು ನಾವು ಸ್ಪಂದಿಸ್ತೇವೆ, ಸರ್ಕಾರದ ಗಮನಕ್ಕೆ ತರ್ತೇವೆ. तकरीबन 70 पर 5 घंटों से मुसलसल कारवान की शक्ल में सोना सौदा के खरीद तक आप पहुंचे हैं। कर्नाटका स्टेट की जानिब से आपको मैं मुबारकबाद देता हूं कि आपने एहतजाज का सलीका सीखा। आपके मुंह में एहतजाजी मुतालिबात की जबान पैदा हुई।
आपकी ताकत इतनी थी कि आप अपने पंडाल में कैबिनेट मिनिस्टर को आने पर मजबूर किया और उन्होंने बड़ी ही दिलचस्पी के साथ पूरे मुतालिबात को सुना। एक एक मुतालिबे को समझने के बाद चीफ मिनिस्टर के पास जाकर ये मुतालिबात को प्रेजेंट करके इसको पूरा करने का वादा भी किया। आपको मालूम होना चाहिए ये जो मुतालिबात है ये किसानों के मुतालिबात हैं, दलितों के मुतालिबात हैं और स्टूडेंट्स और नौजवानों के मुतालिबात हैं, मुसलमानों के मुतालिबात हैं, औरतों के मुतालिबात हैं। ये मुतालिबात विधान सौदा के अंदर, स्वर्ण सौदा के अंदर चर्चा होना जरूरी है। ये चर्चा होने के लिए हमारे वोट लेकर जो भी एमएलएस मिनिस्टर्स बने हैं उनकी ये जिम्मेदारी है कि जब भी सेशंस चलते हैं उस वक्त में इन मुतालिबात को वहां पर टेबल किया जाए, उस पर डिस्कशन हो और उस पर आर्ग्यूमेंट हो। लेकिन जब हम देखते हैं कि वहां पर मुतालिबात के बारे में कोई चर्चा नहीं हो रहा है, कैबिनेट मीटिंग्स में ये सब्जेक्ट पर चर्चा नहीं हो रहा है, सेशंस के अंदर इस बात का चर्चा नहीं हो रहा है, हम तो सेशन के अंदर नहीं जा सकते, इसलिए स्वर्ण सौदा के करीब तक हम पहुंचे। जब अंदर बात नहीं चलती तो हमारा संविधान, हमारा कॉन्स्टिट्यूशन सेशन के बाहर मुतालिबात को उठाने की, आवाज करने की, चिल्लाने की, एहतजाज करने की, नारे पुकारने की, इस तरीके से संघर्ष करने का हमें इजाजत देता है। ये बाबा साहब अंबेडकर का ये संविधान है जिसके अंदर अपने अपने मुतालिबात को अपनी जबरदस्त आवाज के साथ उनको सुनाने के रास्ते जितने भी हैं उसके जरिए से हम सुना सकते हैं। आज का ये प्रोग्राम एक तो लाइव है, दूसरा पुलिस भी रिकॉर्ड कर रहा है, एजेंसियां भी रिकॉर्ड कर रही हैं। इसका मतलब क्या है? सरकार रिकॉर्ड कर रही है। यह आवाज सरकार की बहरी कान के अंदर हम अपने मुतालिबात को डाल रहे हैं। उनकी चमड़ी मोटी है, उनके कान बहरे हैं, उनके आंख अंधे हैं, लेकिन हम कोशिश कर रहे हैं हमारी ये चिल्लाती हुई आवाज उन तक जरूर पहुंचेगी। यह और बात है कि उन्हें सुनना नहीं चाहते, वो देखना नहीं चाहते। ये हमारे जो भी मुतालिबात हैं इतने बेहतरीन मुतालिबात हैं, किसी एक मजहब के मुतालिबात नहीं हैं, किसी एक इलाके के मुतालिबात नहीं हैं। हम मुसलमान होते हुए भी, हम एसडीपीआई के होते हुए भी किसानों का मुतालिबा लेकर इतना बड़ा सफर हम कर रहे हैं, दलितों का मुतालिबा लेकर हम इतनी दूर का सफर हम किए हैं। इसी तरीके से जो भी नौजवान पढ़ने के बावजूद जॉब नहीं है, जॉब नहीं होने की वजह से उनके घरों की खर्च की हालत क्या है, उनके घर में बेटियां बैठी हुई, शादियों का इंतजाम नहीं है, उनके छोटे छोटे बच्चों की तालीमी इंतजाम नहीं है, उनकी बीमारी का इंतजाम नहीं है, दवा दारू का इंतजाम नहीं है, उनके किराए बनते बनते, उनका फंड देते देते वो जवानी में बूढ़े बनते जा रहे हैं, वो जिंदा रहते रहते मौत का शिकार हो रहे हैं। ऐसे लोगों को कितने खाली हुद्दे हैं, उनको देना आपकी जिम्मेदारी है। सरकार किसे कहते हैं? सरकार अवाम से बनती है, अवाम के लिए बनती है और अवाम ही का आपका नतीजा है। आप ये जो कुर्सी है जिसके लिए सिद्धरामैया साहब और डीके शिव कुमार साहब लड़ रहे हैं, वो आपके घर से लाई हुई कुर्सी नहीं है, हमारे तोहफे में, हमारे सदक़े से आपको मिली हुई कुर्सी है। वो कुर्सी एक दूसरे को देने से पहले पहले 2B रिजर्वेशन का मसला हल होना जरूरी है, किसानों का मसला हल होना जरूरी है, SC इंटरनल रिजर्वेशन का मसला हल होना जरूरी है, हिजाब का मसला हल होना जरूरी है। अगर ये मुतालिबात के बगैर आपकी कुर्सी तब्दील हो गई तो फिर सिद्धरामैया की पेशानी पर एक काला दाग बाकी रह जाएगा। आप बहुत अच्छे लीडर हैं, सेक्युलर लीडर हैं, आप समाजी इंसाफ की बात करते हैं और फैशिज्म के खिलाफ बात करते हैं, आप 5 गारंटी दिए हैं, सब बराबर है, लेकिन अगर 2B रिजर्वेशन नहीं देते तो आपकी नीयत अच्छी नहीं है, हिजाब का मसला हल नहीं करते तो आपकी नीयत अच्छी नहीं है, इंटरनल रिजर्वेशन
SC STs को नहीं देते, आपकी नीयत अच्छी नहीं है। और इसी तरीके से जानवर का जो कानून है वो अगर आप नहीं निकालेंगे तो आपकी नीयत अच्छी नहीं है। आप नीयत खराब रखकर कितनी भी मर्तबा हमारे ईदगाह में आकर टोपी पहनकर अगर आप बिरयानी खा के चले जाएंगे तो आप हमारे साथ इंसाफ नहीं कर रहे हैं। आप हमारे ईदगाह में नहीं आए तो परवाह नहीं, टोपी नहीं पहने तो परवाह नहीं, टोपी एक नहीं डालना है। ये टोपी डालने का आपका तरीका हमें बार बार सता रहा है।